9 जून ते 15 जून 2025चे भविष्य भाकीत. जूनच्या पूर्वार्धात पावसाची ओढ, उत्तरार्धात अतिवृष्टी. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. जून महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार करता मे अखेरीस झालेल्या अतिवृष्टीनंतर जूनच्या पूर्वार्धात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण राहील. 16 जूननंतर पुन्हा एकदा चांगली वृष्टी संभवते. 16 जून ते 15 जुलै सर्वत्र मान्सून पोहोचण्याची शक्यता असून कोकण, मुंबई, गोवा, गुजरात या पश्चिम किनारपट्टीवर वादळे, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होईल. जून महिन्यात राहू मंगळ कुयोग होणार असल्यामुळे पोलीस लष्करासाठी हा कटकटीचा काळ राहील. पूर्वार्धात पुन्हा एकदा युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता असून माओवादी, दहशतवादी संघटनांकडून हिंसा, स्फोटक घटना घडवण्याचे प्रमाण होतील. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची शक्यता राहील. सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न होतील. पोलीस, लष्करी जवानांवर हल्ले, अपघात, घातपाताच्या घटना या महिन्यात संभवतात. मोठे खेळाडू, मोठे अधिकारी, पोलीस किंवा लष्करी अधिकारी यांचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता आहे. मात्र या काळात देशाची प्रतिष्ठा, सन्मान वाढेल. जूनच्या उत्तरार्धात भारत-पाकिस्तान चर्चा होण्याची शक्यता असून काही अटी शर्तींवर समझोता होईल. शस्त्रसंधीची घोषणा होईल. 11 जून ते 11 जुलैपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव राहणार असून जुलैनंतर कोरोना आटोक्यात येईल. देशातील प्रमुख व्यक्तींचा सन्मान होईल. लेखक, साहित्यिक, कलाकार, संशोधक, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, गौरव होईल. परदेशातील स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. या काळात महत्त्वाची विधेयके मोठ्या गोंधळात संमत होतील. विरोधी पक्षांचे रुसवे-फुगवे या काळात अनुभवास येतील. राजकीय क्षेत्रात देखील मोठ्या नाट्यमय घटना अनुभवास येतील. जूनमध्ये देखील शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील. मार्केटमध्ये बनावट तेजी येण्याची शक्यता असून उत्तरार्धात सोन्या चांदीच्या भावात तेजी राहील. आद्रा नक्षत्रात होणारी अमावस्या धार्मिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, लेखक, साहित्यिक, संशोधक, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात. 8 जून रोजी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार असून वाहन कोल्हा आहे. या नक्षत्राच्या पूर्वार्धात अल्पवृष्टी संभवते. तर 16 जून नंतर मोठ्या पावसाने राज्याला मोठा दिलासा मिळेल. 21 जून रोजी सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून वाहन उंदीर आहे. वरुण मंडळ असल्याने या नक्षत्रावर सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी संभवते. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण होईल. 5 जुलैपर्यंत मोठे पाऊस होतील. पूर्व, दक्षिण, पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले राहील. मात्र उत्तर भारतात उष्णता वाढणार असून उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत होईल. पूर्व, दक्षिण, पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले राहील. मात्र उत्तर भारतात उष्णता वाढणार असून उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत होईल. या काळात मोठ्या विरोधी पक्षात फूट पडण्याची शक्यता असून विरोधी आघाडीत फूट पडेल. काही राज्यांमध्ये सत्ताबदल, बंडखोरी, पक्षांतर यांसारख्या घटना देखील या काळात अनुभवास येतील. आगीच्या दुर्घटना, रेल्वे, वाहन अपघात यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. या काळात मोठी विमान दुर्घटना, आगीचे अपघात, वीज पडून होणारे अपघात यातून मोठी जीवितहानी संभवते. पुढील काळात घरांची पडझड, घरांवरील दरोडे, आगीच्या दुर्घटना वाढण्याची देखील या काळात शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.